नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज शाबूच्या खिरीमध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे आणि छान अशी शाबूची खीर बनवणार आहे. तर यासाठी इथे 1 वाटीभर शाबू घेतलेला आहे. आता आता ह्या शाबूला 5-6 तास भिजत घालायचे. तर शाबूच्या वर थोडंसं पाणी ठेवायचे आणि झाकून ठेवायचे. तुम्हाला जर ही रेसिपी बनवायची असली तर आदल्या दिवशी रात्रीच शाबू भिजवून ठेवायचा. आता थोडंसं पाणी वर ठेवलेलं आहे. आता 5 ते 6 तास असंच ठेवून देणार आहे झाकून. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे एकदम छान असा शाबू भिजलेला आहे. आता मी इथं मोकळा करून घेतलेला आहे एका वाटीमध्ये. आता 2 ते 2.5 चमचे इथं साखर घेतलेली आहे. आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. 1 वाटीभर पाणी टाकायचे सुरुवातीला. तुम्ही सुरुवातीला तूप टाकून नंतर पाणी टाकलं तरी चालतंय. टाकू शकता. आता इथे 1 बटाटा घेतलेला आहे लिंबाच्या आकाराचं. तर इथं बटाटा मी उकडलेला घेतलेला आहे. त्याचं वरचं साल काढून टाकायचंय. आता इथं पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये साखर टाकून घ्यायची. आता इथं बटाटा खिसून घ्यायचे. तर इथं उकळत्या पाण्यातच हे बटाटा खिसून घ्यायचे. तुम्ही कच्चं बटाटा वापरलं तरी चालतंय. पण खिरीसाठी एकदम मऊपणा येण्यासाठी शिजलेलं बटाटा कधी पण चांगलं. आता याच्यामध्ये शाबू टाकून घ्यायचा आहे. आता ह्याला चमच्यानं हलवून घ्यायचं एकदा. एकजीव करून घ्यायचे. बघू शकता एकदम छान असा शाबू पण शिजलेला आहे. तर ही खीर एकदम छान चवदार लागते. या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला जर बटाटा थोडंसं जास्त पण टाकलं तरी चालते. तुम्ही टाकू शकता आणखीन 1-2 बटाटे. पण मी एकच बटाटा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये काजू बदामचे तुकडे टाकलेले आहेत. आता इथं दूध टाकायचे आवडीनुसार. कमी जास्त करू शकता तुम्ही. आता दूध टाकल्यावर ह्याला 1-2 उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा आहे. आता इथे विलायची पावडर टाकलेला आहे. ते पण मिक्स करून घ्यायचे. आता 1 चमचा वरून तूप टाकलेलं आहे. आता माझ्याकडे गुलाब पाकळ्या आहेत सुकलेल्या. ती अशा बारीक कट करून टाकायच्या. त्यामुळे एकदम चवीला एकदम छान असं चव लागते गुलाब पाकळ्यामुळं आणि दिसायला पण छान दिसते. तर बघू शकता एकदम छान अशी खीर तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे बघू शकता. आता इथे एका वाटीमध्ये खीर काढून घ्यायची. तर वरून थोडंसं तूप आणि गुलाब पाकळ्या आणि थोडेसे काजू बदामचे काप टाकलेत मी. तर बघू शकता जवळून तुम्हाला खीर दाखवत आहे. एकदम घट्टसर अशी झालेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.